नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। पवित्र असा श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे आणि 5 ऑगस्ट 2024 या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। योगायोगाने 5 ऑगस्टला हा पहिला श्रावणी सोमवार येत आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस याच दिवशी आहे। श्रावण सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर आपल्याला शिवमूठ कशी अर्पण करायची आहे, केव्हा अर्पण करायची, धान्य कोणते घ्यायचे, शिवमूठ अर्पण करताना मंत्र कोणता म्हणायचा, शिवमूठ अर्पण करून झाल्यावर या धान्याचं दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पवित्र अशा श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाते। हे शिवपूजन तुम्ही घरी देखील करू शकतात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन शिवपूजन करून शिवामूठ देखील अर्पण करू शकतात। ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी घरीच शिवपूजन करून शिवामूठ ही अर्पण करायची आहे। 2024 मध्ये या वर्षी एकूण 5 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि जर का तुमच्या घरात देखील शिवपिंड नसेल, शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीची पारद शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकतात। आणि ज्यांना नवीन शिवलिंग घ्यायची असेल त्यांनी आवर्जून या श्रावण महिन्यात शिवलिंग तुम्ही घेऊन घरात स्थापना करू शकतात। आता शिवामूठ अर्पण करण्याच्या अगोदर आपल्याला शिवलिंगाची ही पूजा करून घ्यायची असते। सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे। तुम्ही पाण्याने, पंचामृताने अभिषेक करू शकतात। अभिषेक करताना तुम्ही रुद्राभिषेक करत देखील अभिषेक हा करू शकतात किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकतात। सर्वात अगोदर आपल्याला शिवलिंग ही एका तामणात किंवा ताटात घ्यायची आहे आणि आपल्याला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही दूध अर्पण करू शकतात किंवा पंचामृत अर्पण करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे। महादेवाच्या पिंडीवर दूध अर्पण करताना ते नेहमी कच्चं दूध घ्यावं। तापवलेलं दूध कधीही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू नये। दूध अर्पण करण्यासाठी तुम्हाला तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाहीये, कारण जर का तांब्याच्या तांब्यातून तुम्ही शिवलिंगावर दुधाने अभिषेक केला तर ते ग्राह्य धरल्या जात नाही। त्यामुळे दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करताना तुम्ही स्टीलचं भांड्याचा वापर करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी किंवा पाटावर जर का पूजा मांडणार असाल तर तुम्हाला एक स्वच्छ पिवळं, लाल किंवा पांढरा कपडा तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे। त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला शिवलिंग ठेवायचे आहे। शिवलिंग ठेवल्यानंतर शिवलिंगाला अगोदर भस्म आपल्याला लावून घ्यायचं आहे। महादेवाच्या शिवलिंगाला किंवा महादेवाला कधीही हळदी कुंकू अर्पण करू नये। बघा, ही चूक अजूनही बऱ्याच मंदिरांमध्ये महिला करताना दिसतात। त्यामुळे मी पुन्हा सांगते, महादेवाला पांढरं चंदन किंवा भस्म आपल्याला लावायचं आहे। हळदी कुंकू चुकूनही लावू नये। यामुळे महादेवाचा किंवा महादेवाची आपल्याला कृपा प्राप्त होण्याऐवजी आपण काही दोषांना किंवा काही दोष त्यामुळे आपल्याला लागू शकतात। त्यामुळे महादेवांना नेहमी भस्म किंवा पांढरं चंदन अर्पण करायचं आहे। एक बेलाचं पान महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे। बेलाचं पान अर्पण करताना देखील ते नेहमी पालथं अर्पण करावं। बेलाच्या देठाचा भाग हा तोडून घ्यायचा आहे। त्यानंतर शिवलिंगावर समोरच्या बाजूला देठ येईल या पद्धतीने पालथं शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचं आहे। त्यानंतर शिवलिंगावर पांढरं फूल किंवा गोखरणीचं फूल किंवा धोत्र्याचं फूल, फळ तुम्ही अर्पण करू शकतात। चुकूनही शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करू नये। त्याचप्रमाणे चुकूनही शिवलिंगावर लाल कलरचं फूल अर्पण करू नये। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने महादेवाची आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे। पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट 2024 या दिवशी आला आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदूळ आहे। तर बघा, आपण ज्या वेळेस जे धान्य अर्पण करणार आहोत
ते धान्य आपल्याला अगोदर घ्यायचं आहे. ते धान्य स्वच्छ करून घ्यायचं आहे. खराब झालेलं, खराब असलेलं धान्य कधीही अर्पण करू नये. तुटलेलं, खराब झालेलं, कीड लागलेलं धान्य असेल तर आपल्याला ते अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये खडे असतील ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे धान्य आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मुठभर धान्य आपल्याला हातामध्ये घेऊन ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं असतं. कारण ज्ञान असो, धन असो, धान्य असो, ते वाटल्याने ते जास्त वाढत असतं. आणि म्हणूनच परोपकाराची वृत्ती आणि संस्कृती ही जोपासली जाते ही शिवमुठाच्या ही सोमवारच्या व्रतातून. आता आपल्याला बरेच प्रश्न पडतात की शिवमुठ कशी अर्पण करायची, शिवमुठ अर्पण केल्यानंतर या धान्याचं काय करायचं. तर बघा, शिवमुठ अर्पण करताना शिवमुठ आपल्याला ही 3 प्रकारे अर्पण करायची आहे. आता धान्य अर्पण करताना आपल्याला मुठभर धान्य घ्यायचं आहे आणि आपल्याला धान्य अर्पणाचा मंत्र म्हणून अशा पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने शिवलिंगावर आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे. या शिवमुठ अर्पणाच्या पुण्याने आपल्याला पितरांसाठी सद्गती प्राप्त होत असते. दुसरी पद्धत शिवलिंगावर धान्य अर्पण करण्याची ती असते ती अशा प्रकारे सरळ आपल्याला शिवलिंगावर धान्य अर्पण करायचं आहे. या मुठीचे महत्त्व काय तर बघा, आपल्या कुळावर जर देवी देवतांचा कोप झाला असेल, काही कनिष्ठ देवतांचा त्रास किंवा बाधा झाली असेल तर याच्या निवारणासाठी या मुठीला महत्त्व आहे. आणि तिसरी पद्धत म्हणजे आपल्या कुळावर संत महात्म्यांचा जर का कोप झाला असेल तर तो निवारण्यासाठी शिवमुठ ही अशा पद्धतीने करंगळीच्या साहाय्याने सोडली जाते. ह्या 3 पद्धती शिवमुठ अर्पण करण्याच्या आहेत. त्यामुळे आपण शिवमुठ अर्पण करताना ह्या 3 पद्धतींचा उपयोग एकत्रितपणे करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 3 प्रकारच्या फलश्रुती प्राप्त होतील. तर बघा, शिवमुठ अर्पण करण्यासाठी आपल्याला त्या सोमवारचं धान्य आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि धान्य अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्रताय शिवलीने शृंगीभृंगी महाकाल मुक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा नंदा जावा भ्रतरा नावडीची असेल तर आवडीची करे देवा. हा मंत्र बोलून झाल्यावर ही शिवमुठ आपल्याला अशा पद्धतीने अर्पण करायची आहे. यानंतर आपल्याला दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने सरळ शिवमुठ अर्पण करायची आहे. आणि तिसऱ्या वेळेस या पद्धतीने करंगळीच्या साहाय्याने शिवमुठ आपल्याला अर्पण करायचे आहे. तर अशा 3 पद्धती एकत्रित करून आपल्याला ही शिवमुठ आपल्या शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. तर एक मूठ धान्य आपण 3 प्रकारे अर्पण केलं, असं असं आणि असं, जेणेकरून पितरांना सद्गती, देवदेवतांच्या कोपातून मुक्ती आणि संततुल्य गुरुतुल्य व्यक्तींच्या कोपातून उत्पन्न होणाऱ्या दोषातून मुक्ती. तर अशा पद्धतीने आपण ही शिवमुठ शिवधान्य अर्पण केलं आहे. प्रत्येक सोमवारी आपल्याला ते धान्य घेऊन याच पद्धतीने ही शिवमुठ अर्पण करायची आहे. आता ह्या अर्पण केलेल्या धान्याचं करायचं काय. दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलल्यावर, शिवलिंग तुम्ही उचलल्यावर हे धान्य तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील गोरगरिबांना देऊ शकतात. ते शक्य नसेल तर हे धान्य तुम्ही पशु पक्षींना, जीवजंतूंना खायला देऊ शकतात. आणि त्यातील थोडं धान्य हे आपल्या घरातील साठवणीचं जे धान्य आहे त्या धान्यामध्ये आपल्याला थोडं धान्य मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने हे धान्य जर का आपण आपल्या साठवणीच्या धान्यात टाकलं तर आपल्या घरातील धान्यात वाढ होते, आपल्या घरात धान्याची वृद्धी होते, धन संपदेने आपलं घर भरून जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला दर सोमवारी, प्रत्येक सोमवारी आपल्याला ते धान्य घेऊन अशा 3 पद्धतीने आपल्याला हे शिवमुठ अर्पण करायचे आहे. बघा, 3 प्रकारे तुम्ही शिवमुठ अर्पण करून आपल्याला एकत्रितपणे अर्पण करून आपल्याला 3 फलश्रुती प्राप्त होतात. ज्यांना या 3 पद्धतीने शिवमुठ अर्पण करणं शक्य नाही त्यांनी जी पहिली पद्धत दाखवली आहे त्याने किंवा शेवटच्या पद्धतीने धान्य अर्पण केलं तरी चालेल. काही ठिकाणी धान्य अर्पण करताना ते ओलं करून अर्पण करतात. तर तुम्ही अगोदर
हातामध्ये तांदूळ घेतल्यावर त्यात पळीभर तुम्ही पाणी घालू शकतात किंवा धान्य अर्पण करताना वरतून पाणी मुठीवर टाकत तुम्ही धान्य अर्पण करू शकतात। पहा, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे धान्य अर्पण करायचं आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।